तर रामराम मंडळी, तुमचं स्वागत करतो कावड सिरीजच्या पार्ट 3 मध्ये। जर तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 पाहिला नसेल तर आयडिओ अवेलेबल आहे, जाऊन पाहून या। पण त्याच्यासोबत फॉलो करून घ्या तुमच्या भावाले। तर मागच्या पार्ट मध्ये आलतो आपण, पोरायचं नाचणं चालू होतं, तेवढ्यात मी डीजेवर चढलो बाबा। मग डीजेहून जराशी शूट करून घेतला कावडचा, आणि मग काय तिथून गौरदा म्हणे बाबा माझा व्हिडिओ काढ। अबे वरून नको, खालून काढ म्हणे। मग खालून काढता काढताच गडी नाचायला लागला होता बाबा। काय सांगू तुम्हाला, त्याचा मेळ चालला होता बाबा त्या दिवशी। गौरदा जोडची डायरेक्ट मी कावड घेतली आणि डायरेक्ट थांबलो मी शिवाजी कॉलेज जोड। तेवढ्यात आली ना बाबा आपली मोठी कावड, आणि मोठी कावड थांबल्या बरोबर लावला आणि डीजे लागले नाचायला पोट्टे रपार। या गौरदाल तर बा खांद्याच्या खालीच नाही उतरत जात। मग काय खांद्यावर घेतलं बाबा लल्ल्यानं, रपारप नाचायला लागले पोट्टे बाबा सगळे। आपले आवरत नाही जात कोणाले बाबा, इकडले तिकडे तिकडले इकडे नाचणं त्याचं थांबे नाही भाऊ। मग काय बाबा तेवढ्यात हा गौरदा पडला ना बा खाली खांद्याहून। मग काय तेवढ्यात बी थांबले नाही पोट्टे, जा नाचायला लागले। तो पडल्याबरोबर त्याला बी उचललं, नाचले नाच बने नाच बाबा। काय अवकातच पोट्टेला। मग बाबा आणली होती खिचडी, खिचडी आणल्यावर बाबा पोरांना मारून घेतला रट्टा खिचडीचा। मग खिचडी खाणं झाल्यावर डायरेक्ट आराम करायला बसले सगळे पोरं, झोपूनच राहिले निरा। आणि डीजे असल्यावर पोरं करतात का बाबा आराम, भिडले बाबा डबल नाचायला। तेवढ्यात फटाके फोडणं लावले। तेवढ्यात बाबा अकोला जिल्ह्यातला मायकल जॅक्सन आला बाबा, तिथं डायरेक्ट लागला नाचायला रपार। मग बाबा नाचणं झाल्यावर पोरांना काढली बाबा कावड तिथून, आणि डायरेक्ट निघाले राजेश्वर मंदिरावर जायसाठी। तेवढ्यात बाबा पोट्टीचा उत्साह इतका वाढला की काय सांगू तुम्हाला, जोरातच कावड खायचत जात निरा। मग राजेश्वर मंदिराजवळ येऊन कावड ठेवली खाली जराशी, कारण आम्ही डायरेक्ट गेलो मंदिरात, काऊन की आमची 2 भरण्याची कावड पुढे नेलती गौरदादा। मग काय मंदिरात आलो, प्रदक्षिणा घेतल्या घालून पूर्ण, आणि मग डायरेक्ट लाईनीमध्ये गेलो। लाईनीमध्ये तर बाबा गर्दी इतकी होती काय सांगू तुम्हाला। आताच आरती झाली म्हणा सर्वजण, गर्दी किती असू द्या, आपलं मिशन होतं राजेश्वराच्या पिंडीवर पाणी टाकणं आजच। मग काय डायरेक्ट पिंडीवर पाणी गिनी टाकलं, पाया गिया लागून घेतलो बाबा, आणि तिथून डायरेक्ट बाहेर आलो। पाण्यानं फोडलं नारळ, आणि आम्ही बसलो होतो बाबा सर्वजण। मग डायरेक्ट मंदिरातून आलो बाहेर, आणि बाहेर आल्यावर निघालो घरी जायसाठी। चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। पुढचा व्हिडिओ आपला कॉलेजचा येणार आहे, त्यासाठी फॉलो करून घ्या तुम्ही सर्व भावांनो आपल्याला।